तर हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे गोव्याला, जे की आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की कधी ना कधी मित्रांसोबत गोव्याला यायचंच आहे. मग आज आम्ही स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही आज सगळे आमचे रूममधले सगळे पोरं आणि आमचे सगळे मित्र आम्ही आलो गोव्याला. आणि हे बघा, आम्ही काल रात्री निघलेलो, म्हणजे पहाटे निघलेलो आणि इथं पहाटे म्हणजे लवकर पोचलो. मग सगळ्यांना झोप लागलेली, मग सगळे झोपले. त्यानंतर झोपून आम्ही मस्तपैकी पूल आहे, पूलमध्ये स्विमिंग केली वगैरे, मग त्यानंतर मग आता आम्ही जेवायला चाललो आहे. तर हे बघा तुम्ही आमचं रिसॉर्ट, इथं ही वेटिंग रूम आहे. हे बघा, ही वेटिंग रूम आहे अशी. हे बघा, ही वेटिंग रूम आहे. हे बघा, टी व्ही वगैरे, ही वेटिंग रूम आहे. इकडं आमचे असे रूम आहेत, इथून आमचे असे रूम आहेत. आणि तिकडं स्विमिंग पूल आहे, त्या साईडला स्विमिंग पूल आहे, ते तुम्हाला थोड्यानं दाखवेन. हे असे रूम आहेत बघा. आमची रूम तिकडे आहे पुढं लास्टला. इथं मगाशी होतं बघा, हे असे हे तुम्हाला मगाशी दाखवलेले हे असे रूम आहेत. आणि हे आमच्या 2 रूम आहेत, ही एक आहे आणि इकडे एक आमची रूम आहे मस्तपैकी. हा डिगूच्या पाटील बघा. डिगू हाय कर. डिगू हाय, कसं वाटतं डिगू तुला येऊन? एकदम मस्त. बॉईज ट्रिप ऑन फायर. पार्थ कसं वाटतंय? मस्त, एकदम मस्त. तुला रे? एकदम बढिया. इथं आता कसं सगळे आलो ना आम्ही ट्रॅव्हल करून, त्यामुळे सगळ्यांना असा कंटाळा आला. हे बघा कसे कसे लोळतात बघा. आता आम्ही चाललो आहे खायला, लय भूक लागले, काय खाल्लं नाही, त्यामुळे आता आम्ही खायला चाललो आहे. ही बघा अशी रूम आहे. इथं असे 2 बेड आहेत वेगळे सेपरेट. हे पूर्ण अख्खा एक बेड आहे 3 जणांचा. हा 3 जणांचा बेड आहे. हे डबलवाला आहे आणि बाकी नाही आहे काय माहिती. तर काय आता आम्ही चाललो आहे खायला काहीतरी. आता बघू आपण काय खायचं ते तुम्हाला सांगेनच काय खाणार आहे आम्ही. ही बघा, ही आमची एक इर्टिगा आहे, ही वाली एक इर्टिगा आणि ती एक इर्टिगा आहे. ते पियुष चालवतोय. पियुष हाय कर. बड्डे बॉय पियुष. तर काय आता आम्ही बाहेर पडलेलो आहे आमच्या रिसॉर्टमधून. गाडी घेऊन गेलो पहिल्यांदा, पण काय भेटलं नाही आम्हाला, म्हणून आम्ही परत आलो. तर गाडी लावून चालत चाललो आहे. हे बघा कसं चर्च आहे इथं. हे बघा चर्च आहे, हे चर्च आहे. इथून आणि आमचं रिसॉर्ट इकडे आहे ह्या साईडला. हे बघा आम्ही चाललो आता खायला. बघू आता आम्ही काय ट्राय करेन, बघू. आता एका हॉटेलला गेलो आम्ही खरं, आणि गर्दी पण होती. आम्ही गेलो आणि त्यांची जी स्पेशल थाळी होती ती काय भेटली नाही आम्हाला, म्हणून आम्ही परत गाडी आलो घेऊन माघारी. आम्ही रिसॉर्टला लावली गाडी. आता आम्ही चालत चाललो आहे. जवळ इथं अजून एक रेस्टॉरंट आहे, तिथं चाललो आहे आपण. आता आम्ही इथून चाललो आहे पुढे जरा काय चालत चालत. बघा कसलं बेकार आहे. बघा बघा अजून एक आले बघा, कसली भाजी बघा. हायब्रिड आहे, हायब्रिड आहे, लय मोठं आहे, लय मोठं. तर काय आता आपण आलेलो आहे बघा, हे हाऊस ऑफ फिश. बघूच आपण आता कसं आहे हे हाऊस ऑफ फिश. बाकीचे सगळे वर गेलेत आपले. तर बघा, गंदीप हाय कर. हाय अर्नी डार्लिंग. हाय गाडू. हाय विनू. डिग्या. हाय राजे. हाय बिलू. पार्थ. पनू. हाय अभि. हाय. गाइस आपली थाळी आलेली आहे बघा. दुसरं कुठं थाळी अवेलेबल नव्हती आता, म्हणून आम्ही हीच घेतली थाळी. चिकन थाळी आहे ही. हे बघा कसं आहे. आता आमचं जेवण झालं, त्यांनी खूपच वेळ लावला. आता आम्ही बाहेर पडलो आहे. आम्हाला आता केक घ्यायचा आहे. पियुष भाईंचा बड्डे आहे म्हणून आम्हाला केक घ्यायचा आहे. आम्ही केक घेऊन लगेच जाणार आहे बीचवरती. मग बीचवरती मस्तपैकी पियुष भाईंचा केक कापू आपण. हे बघा कसं आहे, KFC आहे इथं. हे काय बाकी सगळे काही वाईन शॉपच आहेत. इथं पहिलं खायचं होतं आपल्याला फॅट फिश. हे खायचं होतं पहिल्यांदा आपल्याला इथं, पण इथं काय भेटलं नाही. ते म्हणले दुपारी या जरा लवकर. आता उद्या दुपारी येणार आपण इथं, आहे का नाही पार. येस, उद्या फॅट फिश. खूपच वेळाने आम्हाला केक भेटला आहे.
तर भरपूर फिरलो आम्ही. नंतर मग आम्हाला केक भेटला. आता आम्ही चाललो आहे बीचवरती आणि मग तिथं आम्ही पियुषचा केक कापणार आहे. काय तर बोला 2 शब्द. आज तर खरं म्हणजे ट्रेलर होता. पिक्चर अभि बाकी आहे. कल पिक्चर आहे. आज भाईच्या बड्डेमुळे आम्ही फक्त ट्रेलर रिलीज केला आहे. ओके. उद्या काय आता आम्ही बीचवरून बाहेर पडलो आहे. आम्ही बीचवरती मस्तपैकी बड्डे केला पियुषचा आणि जास्त काय फिरलो नाही बीचवरती कारण की ऑलरेडी अंधार पडलेला. मग आता आम्ही चाललो आहे बाहेर. आता आम्ही जाईन काहीतरी खायला. बघू, तुम्हाला सांगतोच आम्ही काय काय करणार आहे ते. तर गाईज आता आम्ही आलो गोव्याच्या फेमस बर्गरला, बर्गर फॅक्टरीमध्ये. म्हणजे नाव त्याचं बर्गर फॅक्टरी आहे. बघू आता आपण कसं लागतं. पुण्याचा कॅम्प बर्गर तर आपल्याला आवडतोच. तर हा कसा आहे बघू. हे बघा, तर हे बघा, हे चिकनचे बर्गर आहेत आणि आपण ऑर्डर केलेला हा बर्गर आहे. ह्याच्यात फक्त चिकन आहे. इथला एकच बर्गर आहे ज्यात प्युअर चिकन म्हणजे चिकन यूज केलं जातं. नाहीतर बाकीच्या ठिकाणी जरा वेगवेगळं पण यूज केलं जातं. पण जो चिकनचा आहे तो आपण मागवला आहे. आणि बर्गरची स्टार्टिंगच 500 पासून आहे. 500 पासून बर्गर स्टार्ट आहे तिथं. आता बघूच काय नक्की वेगळं आहे याचं. डिग्यानं चांगलाच आपल्याला बांबू लावलेला आहे. आता बघूच की टेस्ट कशी आहे. दिग्विजय पाटील कशी टेस्ट असणार आहे. सुपर असणार आहे का, बघूच आता. आणि ह्यांनी कसं केलं आहे माहिती आहे का, की ह्यांचा गार्लिक मेयोनीज प्रत्येक बर्गरमध्ये असतोच गार्लिक मेयोनीज. आणि इथं फक्त बार्बिक्यू सॉस एक्स्ट्रा ॲड करतात. मग आपण तो वाला घेतला आहे, असा हा वाला बार्बिक्यू सॉसवाला. त्यामुळे बघूच मग कसं होतंय. काय वाटते, कसं वाटेल बर्गर, कसं असेल बर्गर? चांगला तर असेल बर्गर. बिले तुला कसं वाटतंय? अरे 1 नंबर वाटायला ते चालतं. 1 नंबर वाटायला बर्गर चांगला नसला तर नसला तुला सांग. गाईज आपला बर्गर आलेला आहे आता. हे बघा बर्गर कसा आहे, कसं दिसतोय बघा बर्गर. हे फ्राईज आहेत. फ्राईज म्हणजे चिप्स आहेत थोडक्यात. चिप्स पण म्हणजे जरा वेगळंच आहे काहीतरी. चिप्स पण म्हणजे आपल्याकडं असतंय आपलं प्राईस वेगळं देतात. डायरेक्ट बटाट्याला कट करून देतात, फ्राय करून. बेक केल्यावर फ्राईड नाही. हां, बेक केले. मम्मी तू कसं वाटते बर्गर तुला बघून? बघून तरी ठीकठाक वाटतोय. बघू हा ना. कसं आहे काय चवीला. कसं आहे 500च्या मानाने लयच छोटी साईज आहे. एवढीशीच साईज आहे. कॅम्पचा बर्गर आपला केवढा साईज आहे कॅम्पच्या बर्गरचे. तर बघा मग काय काय ह्याच्यात खूप काय काय वेगवेगळं दिसतंय मला. गोव्याला चालतं. चांगला आहे, चांगला आहे. फक्त याच्यात खूप काय काय वेगवेगळं टाकलं आहे. चांगलं आहे त्याची टेस्ट. गाईज आमचा बर्गर खाऊन झालेला आहे आणि रात्रीचे 1 वाजलेले आहेत. तर सगळ्यांना खूप कंटाळा आलेला आहे. आता आम्ही जातो रूमवरती, जाऊन झोपतो मस्तपैकी. कारण की झोप महत्त्वाची आहे. उद्या तर खूप फिरायचं आहे म्हणून आम्ही आता झोपणार आहे. सो बाय बाय गाईज.